बालपणीच्या गमती जमती. आज शेजारच्या पिंटूचा दात पडलेला दिसला आणि तो हसताना तोंडावर हात ठेवत होता. ते इतकं मनोरंजक वाटलं आणि मनात विचार आला, सर्वांचं लहानपण एकसारखंच असतं खरंच? बालपण किती निरागस आणि सुंदर असतं, नाही का? दुधाचे दात पडून परत नवीन दात येतात असं सांगितलं जातं. आणि खरंच, कधी जेवता जेवता तर कधी खेळताना, कधी शाळेतल्या मधल्या सुट्टीत पहिला दात पडतो आणि तो फेकून न देता सांभाळून घरी आणतो. आणि मग घरातील मोठी माणसं सांगतील तसंच आपण करायचो. दात वाहत्या पाण्यात म्हणजे नदीत किंवा तलावात टाकावा. मग आता नदी जवळपास नसली तर तो दात सांभाळून ठेवणं आणि कुठले प्रवासाला जाताना गाडीमध्ये म्हणजे रेल्वेतून तो नदीच्या पाण्यात फेकत असून कुणाच्या म्हणण्याप्रमाणे तो दात एखाद्या झाडाजवळ मातीत खोल टाकून त्यावर परत नीट माती टाकून देणे. मग उगीच गंमत म्हणून कोणी सांगत असे की त्यातून झाड उगवेल आणि आपलं निरागस मन त्याच्यावर विश्वास ठेवून झाड उगवण्याची रोज वाट पाहत असे. अगदी पुढचा दात एखादा पडला तर मोठी मंडळी उगीच चिडवण्यासाठी म्हणत असतात की आता दात नाही येणार आणि आपल्या मनात तशी शंका येते असे. बरं, दात पडला की त्या जागेवर आपोआप जीभ लावायची सवय लागत असते. आणि मग कुणी म्हणत असे, असं जीभ फिरवू नकोस नाहीतर वाकडा दात येईल. त्यात खरंच तथ्य असेल की नाही माहीत नाही. आणि असंच वरती म्हटल्याप्रमाणे दात पडला असला की हसलं तर सगळ्यांना कळेल म्हणून त्या पिंटूसारखा तोंडावर हात ठेवून हसायचे किंवा हसून आतल्या आत दाबून ठेवायचे. बरं, नवीन दात आल्यावर दिसण्यात काहीचा फार फरक जाणवत असे. आणि ह्या सगळ्यात अनुभवातून आपण सर्वजण पसार झालेलो असतो. तसंच आणखीन अशाच गमती मधील आणखीन एक गंमत म्हणजे एखादं फळ खाताना ज्यात बी असते, म्हणजेच मुख्यतः बोर खाताना जर चुकून बोराची बी पण गेली तर मग आता तुझ्या पोटात झाड उगवेल बरं का, असं कुणी घरातील किंवा शेजारी पाजारीची मोठी मंडळी मनात भीती निर्माण करत आणि कुणी तर अमुक तमुक कोणाचं असं झालं असे होतं असं म्हणून आणखी घाबरवून टाकत असत. आणि आपल्या मनाची जी चलबिचल होत असे त्याची ते मजा घेत असत. त्यामुळे बोर, जांभूळ, भोकर जे चेटक आणि पिकलेले असेल तर खूप गोड लागणार असं फळ असतं. ही फळं खाताना सांभाळून खावी लागतात. खरंच सांगा, झालंय की नाही असं तुमच्या बाबतीतही? आणि कुठून तरी भुताची गोष्ट ऐकून येत असते. आणि सर्वजण जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी उनाडक्या करत बसायचो तेव्हा ती गोष्ट तर ऐकायचो. म्हणे अमुक अमुक ठिकाणी भूत राहतं, ते पांढरी साडी घातलेलं असतं, कुणाचा तरी आत्मा म्हणे भटकतो त्या बंगल्यासारख्या मोठ्या घरात वगैरे वगैरे. किंवा कोणी जर तसा सिनेमा बघितला असेल तर त्याची पूर्ण स्टोरी अगदी मन लावून ऐकणे आणि मग ती गोष्ट आठवून रात्री भीती वाटत असे. रात्री जर तहान लागली आणि पाणी प्यायचं असेल तर कोणाला तरी उठवून बरोबर यायचं सांगायचं, इतकी भीती वाटत असे. क्वचित कधी लाईट गेली असेल तर मग अंधारात जायची आणखीनच भीती वाटत असे. कोणीतरी कितीही समजावलं की भूतभीत काही नसतं तरी विश्वास बसत नसे. कधी सिनेमा बघायला गेलो तर हातात रुमाल अवश्य घेऊन जात असू. सिनेमातील नटी किंवा नट रडायला तर आपलेही डोळे भरून येत. एखादा भावनिक प्रसंग पाहत असताना अगदी गालावर अश्रू अनावर होत आणि जेव्हा ते अश्रू पुसायला रुमाल कामास पडत असे. म्हणजेच इतकं एकरूप होऊन जायचो त्या पडद्यावरच्या सिनेमाशी
की ते खरंच असे आहे असं वाटायचं. तसंच टेलिव्हिजनच्या सिरियल प्रोग्रॅम पाहताना काही हळवे प्रसंग किंवा भावनाशील प्रसंग पाहून रडू येत असे. आणखी एक लहानपणीचा गमतीचा विषय म्हणजे तू अमुक अमुक असं नाही केलं किंवा अमुक असं केलं तर पुढच्या जन्मी तू गाढव, डुक्कर, बेडूक असं काही होशील. काही वेळा अशी भीती दाखवली जात असे. कोणती शिस्त लावण्यासाठी वगैरे, जसे की ताटात वाढलेलं अन्न टाकू नये, सगळे संपून टाकावे, रोज अंघोळ करून शाळेत जावे, कितीतरी कंटाळा आला असला तरी मोठ्यांना उलट उत्तर देऊन बोलू नये वगैरे. बालपण हे निरागस, निष्पाप तर असतंच आणि अज्ञान असतं. बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. मोठ्या भावा बहिणीने, आई वडिलांनी आणि शेजार पाजारांचे, कोणी मोठे शाळेतील शिक्षक, मित्र मैत्रिणी काही सांगतील त्यावर पटकन विश्वास ठेवला जात असे. दसरा हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा सण आणि थोड्या मोठ्यांना नमस्कार करून आशीर्वाद आणि शमीची पानं गोळा करणं हे लहान मुलांसाठी आवडीचा विषय. कारण त्या दिवशी ती फक्त पानं नाही तर त्याला सोनं म्हणत. त्यामुळे जेवढी जास्त पानं मिळवली तेवढे सोने मिळाले. त्यामुळे त्यातही चढाओढ. वाढदिवसाच्या दिवशी नवीन ड्रेस घालून तो शेजारी पाजारी दाखवायचा आणि मंडळींचा आशीर्वाद आणि कौतुक मिळवायचं. हेही तितकंच महत्त्वाचं. आणि ह्यालाच आपण बालपणीचे संस्कार म्हणूया. तेव्हा जे बी रुजलं जातं, ज्या कल्पना आणि मान्यता असतात त्या जीवनभर पुरतात. अर्थातच बऱ्याच गोष्टी कालांतराने बदलतात. आपणही मोठे होतो, समजूतदार होतो, आपल्या भावना बदलतात असं म्हणण्यापेक्षा आपल्या भावनांवर कसं आणि कुठे नियंत्रण करावं हे हळूहळू आपल्याला समजायला लागतं. कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत आणि कशावर किती विश्वास ठेवावा हे शिक्षणामुळे आपोआप कळायला लागतं. आणि म्हणूनच बालपणी आपण जे काही वागलो, कशावर किती पटपट विश्वास ठेवला, ज्या फक्त भ्रमाक कल्पना होत्या, बहुतांशी ह्या सगळ्या आठवणी गमती-जमती म्हणून आपल्यासाठी हास्याचा आणि करमणुकीचा विषय होऊन जातात. अर्थात ती निरागसता आणि निष्पाप मनाची एक देणगी असं आपण म्हणूयात. बहुतांशी वाचक ह्यावरील सर्व गोष्टींशी सहमत होतील असं मला तरी वाटतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.